एकीकडे अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहतूक तर दुसरीकडे रस्त्यावर मोकाट पाळीव जनावरांमुळे होणारा अडथळा यामुळे अकोलेकरांची मोठी गैरसोय होते। मात्र या गंभीर समस्येबाबत अकोला महानगरपालिकेचा कोंडवाडा विभाग निष्क्रिय आणि उदासीन दिसून येतो आहे। भटक्या गुरांना नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला महानगरपालिकेकडे कोंडवाडा विभाग आहे। या विभागासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मोकाट कुत्री आणि मोकाट जनावरांची वाहतूक करण्यासाठी कोंडवाडा विभागाकडे विशेष वाहन आहे। झोन निहायच्या काही भागात कोंडवाडे सुद्धा बांधण्यात आले आहे आणि तिथं वॉचमनची नेमणूक करण्यात आली आहे। एवढं सगळं असूनही महानगरपालिकेचा कोंडवाडा विभाग मोकाट कुत्री आणि मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचं दिसून येत आहे। अकोला महानगरपालिकेच्या तिजोरीतून वेतन अदा करण्यात येऊन देखील हा विभाग केवळ कागदावरच कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे।